ज्ञानाचा यज्ञ पेटवला आणि त्या ज्ञान यज्ञामध्ये ज्या काही संविधा लागल्या त्या टाकण्याचं काम आमच्या शकुंतला मॅडमने त्या ठिकाणी केलं. म्हणूनच हा यज्ञकुंड एवढा मोठा झाला. तो होण्यामागे जर खरं यश कोणाचं असेल, मेहनत असेल, तर ते आमच्या शकुंतला मॅडमची सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला आज तेवढं सगळं एम्पायर पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांचं घर सुद्धा किती मोठं असतं, पण आज सुद्धा त्यांचं तेवढंच लहान घर आहे. म्हणजे आमच्या जावाई सुद्धा घर बांधलेलं नाही. जावाई माझा भाला. म्हणजे हे दोघं मराठवाड्यातले असून सुद्धा या दोन्ही मुलींसाठी जावाई मात्र बाहेरचे शोधले. शोधले म्हणायला सापडले. म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू तर आता सुरू झाला. यांनी त्या काळी सुरू केला. मुनीश शर्मा हे क्लासमेट आमच्या दिदीचे आणि वर्गमित्र असताना ओळख झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग विवाह झालं आणि मग मुलगा शिरंगला शिकला समजलेला तर जात कशाला बघायची म्हणून कवडे सरांनी ते स्वीकारलं मोठ्या मनानं. आणि शकुंतला ताई तर शकुंतला असल्यामुळं नावातच बॅटरी गेली का. आम्ही सुद्धा आपल्या कर्तृत्वातून ही MIT पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आज तुझ्या अस्मितावरती उपस्थित आहे. दुसरे आमचे जावाई मला वाटतं आधी आलेले नाही, ते सुद्धा UPचे आहेत, पण हल्ली महाराष्ट्रातच राहतात. नागपूरकडे ते मिश्राजी, अशी दोन्ही मुलींना चांगले जावाई भेटले, कर्तृत्वान भेटले आणि नोकरीमध्ये तर कशा यशस्वी झाल्या हे आता सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलं. इतका चांगला गुरु आम्हाला आयुष्यामध्ये भेटलाय शकुंतला मॅडमच्या रूपानं. असा गुरु सगळ्या विद्यार्थ्यांना भेटावा ही इच्छा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणजे सोल सॉफ्टवेअरची सुरुवात मराठवाडा विद्यापीठामध्ये, आताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कुणी केली असेल तर ती शकुंतला मॅडमनी पहिल्यांदा केली. त्याचा उपयोग इथं सुरू केला आणि मग तो मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. अशी ही रणरागिणी. सगळ्यात मला वैशिष्ट्य कुठलं वाटत असेल तर लग्न झाल्यावर आपल्याला म्हणावं लागते की तेव्हाची लोमटे आताची कवडे, पण आता तेव्हाची लोमटे होती आताची लोमटेच आहे असा आपला अधिकार गणना गाजवणारी आमची सुनबाई आज ही मराठवाड्याची लेख. म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं काम आणि आपल्याला सुद्धा एक वेगळं अस्तित्व आहे आणि ते आपण जपलं पाहिजे. ते दाखवून देण्याची धमक आज शकुंतला मॅडम मध्ये 75 वय झाली तरी सुद्धा ती तशीच कायम ठेवलेली आहे. याचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनीला आदर्श घेण्यासारखा आहे. आणि म्हणून साठी आज 75 वर्ष वय झालं असं वाटत नाही. अमृत महोत्सव आता त्यांचा म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाली. 76 मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे अशा कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान आज या ठिकाणी होतोय. त्या निमित्तानं गौरव ग्रंथाचं प्रकाशन सुद्धा या ठिकाणी निष्काम कर्मयोगी या नावाने आपण केलेलं आहे. निश्चितपणाने जे आमचे नवीन ग्रंथपाल बंधू भगिनी या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना निश्चितपणानं दीपस्तंभासारखं कार्य मॅडमचं आपलं या ठिकाणी आहे आणि ते या पुस्तक रूपानं आपण या ठिकाणी प्रकाशित केलं. हा सुद्धा एक चांगला योगायोग आहे. निश्चितपणाने त्याचा उपयोग आमच्या नवीन ग्रंथपाल मित्र बंधू भगिनीला होईल असा आशावाद सुद्धा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दोघांपैकी कोण कोणावर रागवत असेल तर याचा अंदाज तुम्ही सगळ्यांनी लावलेलाच आहे. वेगळं सांगायचं गरज नाही. आमचे यज्ञवीर जरी असले तरी शेवटी गरीब माणूस, साधा माणूस परंतु दोघांचाही सुखी संसार आज 75 वर्ष पूर्ण होऊन पुढे जातोय. हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. आणि नक्कीच आई तुळजाभवानी त्यांना 100 वर्ष जगण्याची संधी देईल
आणि मीना मॅडम आणि त्यांच्या सहकार्यानं 100 वर्ष साजरी करण्याचे योग आपल्या गुरुचा त्या ठिकाणी येवो अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो. आणि त्या सोहळ्याला सुद्धा तुम्ही आमदार म्हणून आम्हाला ठेवा. जीवनसारा मॅडमनी म्हणल्यासारखं माणुसकीचा त्रास होत चाललेला आहे. तुम्हाला चीफ माणुसकीचा तर लाभच राहू द्या विक्रमजी, पण तुम्हाला चीफ मिनिस्टर म्हणून बोलवाय. तुमच्या तोंडात हे साखर पडून आम्हाला मंत्री झाले ते चान्स होईल. देवाच्या आपल्या सगळ्याच्या कृपेने होईल. काय व्हायचं काम करीत राहणं एवढं मला कळते ते आपण करत राहू. त्यामुळे तोही योग आपल्या सगळ्याला यावा अशी इच्छा व्यक्त करतो. जीवनसार मॅडमने म्हटल्याप्रमाणे खरं आहे की माणुसकीचा रात होत चालला. माणुसकीचं सोडून द्या, परंतु भावाभावांना भाऊ विचारायला तयार नाही. नव्हे तर आज बाप लेकीवर बलात्कार करतो. याच्यापेक्षा दुर्दैव या समाजामध्ये काय असू शकतं? म्हणजे विचारच संपतात, बुद्धी तिथं काम करू शकत नाही. असे प्रकारचं रोज या युगात घडतात. नव्हे तर या महाराष्ट्रात घडतात. युपी बिहार वगैरे तर सोडून द्या, पण या माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडतात. त्याच्यापेक्षा भारत शोकांतिका काही असू शकत नाही. म्हणजे कधी कधी आम्हाला उगीच वाटते की उगीच शिकवलं का, उगीच त्याला मोठं केलं का. म्हणजे जर शिक्षणानं असं घडत असेल तर आम्हाला सुद्धा विचार करण्याची वेळ आमच्या बुद्धी पुढे त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा या युगामध्ये सुद्धा आमच्या मीना कांबळे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आपल्या गुरुबद्दल जी कृतज्ञता दाखवली. म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, तुमचे आभार मानावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे हल्ली पगार सुरू झाली की त्यांना पुढचं काही दिसत नाही नवऱ्याने मुलांच्या पुढं. परंतु अशाही या कलयुगामध्ये आपण जाणीव ठेवून आज मॅडमचा खरं म्हणजे पीएचडी होऊन नोकरी लागून आपल्या चौकाला कितीतरी वर्ष झाली. म्हणजे मॅडम पासून दूर होऊन कितीतरी वर्ष झालेली आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही काल पीएचडी झाली आणि आज सत्कार घेतला, असं नाही. कितीतरी वर्ष होऊन गेली, त्याच्यामध्ये 2-3 लेकरं होऊन गेली, तरी सुद्धा आपण ही जाणीव ठेवली आणि आपल्या गुरुबद्दल एवढा चांगला सोहळा या ठिकाणी आयोजित केला. खरं म्हणजे आपले विशेष आभार आपला आमदार या नात्याने मी आपले या ठिकाणी व्यक्त करतो. मॅडमना पण मनापासून शुभेच्छा देतो आणि इथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा आभार व्यक्त करतो. भरभरून मतं दिल्यामुळं आमचं सरकार पुन्हा सत्तेवरती आलेलं आहे. म्हणजे आम्हालाही विश्वास वाटला नाही की एवढ्या जागा येतील. त्या कशा काय आल्या हाच प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे. हरकत नाही, सगळे आपल्या सर्वांचे आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या भोसले मॅडमना पण शुभेच्छा देतो की शकोविषयी त्यांनी एवढं चांगले उद्गार, म्हणजे मैत्रीण कशी असावी याचं एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण आज भोसले मॅडमच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. 40 वर्ष म्हणजे काही थोडा प्रवास नाही. 40 वर्षांची घट्ट मैत्री जपण्याचं काम भोसले मॅडमने त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मैत्रीण तर खूप असतात, परंतु एखादी दुसरी जिवलग असते आणि ते जिवलगपणा जपण्याचं काम दोघींनी या ठिकाणी केलं. एक आदर्श मैत्री आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघायला मिळाली. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय आमदार विक्रम काळे याला खूप लहानपणापासून खोकडपुऱ्यात राहत तेव्हापासून, आणि तो मीनाच्या एका शब्दाला हो म्हणाला आणि येतो म्हणाला. मला खूप बरं वाटलं. आणि मोहन खेळते सर, आपण शिक्षक आपल्या सगळ्यांना म्हणतो की आम्ही शिक्षकाचे शिक्षक आहोत, ते तर आहोत आहे. पण सर फक्त शिक्षकासाठी नाही, तर जो कोणी आपल्याकडे युजर येईल अभ्यासासाठी, मला मटेरियल पाहिजे त्याच्यासाठी तत्परतेनं आपण देतो. त्याचं उदाहरण म्हणजे मोहन खेळडे, अमरावतीहून आले, ते पण रिटायर्ड आहेत. सर तुम्ही इथपर्यंत आलात, मला खूप बरं वाटलं. आम्ही मला वाटतं लॉकडाऊनच्या काळात वेबिनार घेतलं होतं जे खूप सक्सेसफुल झालं. त्यात मोहन खेळडेची विना आणि MITच्या टीमला खूप मोठी मदत झालेली आहे. तर सर आजही मी सांगून ठेवते की अजून एक विषय मी या लोकांना समोर ठेवलेला आहे आणि त्यातही या लोकांना तुमची मदत लागणार आहे, ती तुम्ही करणार आहात. इंजिनियर्स आर क्रिएटर असं ऐकत आहे मी लग्न झाल्यापासून. 2 इंजिनियर्स पण याच्यावर बसलेले आहेत, दया आहेच आहे. आणि हा खरंच विचारवंतांचाच मंच आहे आणि तुम्ही सारे तर असं आहात म्हणूनच हे छान दिसतंय सगळं. आणि मला धक्का हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. धक्के अनेक प्रकारचे बसतात आयुष्यात.
आणि प्रत्येकाला धक्का बसलेलाच असतो. मलाही तसे बसले, पण मला हा जो धक्का बसलाय त्यांनी काय आनंद असतो ते मला कळलं. एक पडद्यामागचा कलाकार वीणा आणि टीमनी समोर आणलाय तुमच्या. तर वीणा तर मला मुलगीच आहे, माझ्या 2 नाही मला 3 मुली आहेत असं मी म्हणते. तर वीणाचं खरंच कौतुक आहे. ती एवढा कळूच देत नव्हती. 7 तारखेला 75 फुलांचा मोठा गुच्छ घेऊन आली. एवढं कळेच नाही काय करते असं. आणि माझ्या घरातल्या बाईला सांगून तिच्याकडनं सगळं ते समजून घेऊन ते केलं. आणि मला ते खरं तिला काल परवा सांगितलं वीणाने. तर खरं मला कळत नाही वीणाचं माझे ऋणानुबंध काय असतील. पण वीणा मला खूपच पहिल्यापासून अगदी तिला बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मी सांगत असते, रागवत पण असते. तिला कधी डॉक्टरकडे पाठवायचं तसं ह्या अशा ओळखीच्या लोकांकडे मंगलकडे असं पाठवत पण असते. तर मी आता माझा एक स्वभाव आहे की मी ना म्हणजे अगदी माझी आई खूप शांत होती, संयमी होती. तर तो गुण बहुतेक माझ्यात आलेला आहे. वडील डाव्या विचारांचे होते त्यामुळे मी अजूनही जमिनीवर आहे मला नाही वाटतं इथून पुढं. पण ज्यात तरी तुम्ही सांगितली मला तर ते ऍक्सेप्ट केलेलंच आहे मी. तर इथून पुढेही मी अशीच राहिली, कारण माझा नवरा 82 वर्षात झालाय. त्यामुळे मला त्यांना साथ द्यायची म्हटल्यावर मला चांगलं उभं राहावंच लागणार आहे. पण मला ना सुदैवाने माझ्या घर खूप चांगलं मिळालं. जरी ही मंडळी 96 मराठा देशमुख वगैरे आहे, पण मला तसं कधीच आमच्या घरात बसलेलं नाही. विक्रम म्हणाला तसं घर असेल नसेल हे जगच आमचं घर आहे. जगभरात आमच्या कॉलेजची मुलं आहेत, त्यात मला खूप खूप मोठं हे वाटतं. तर माझा स्वभाव असा आहे ना की आपल्याला परिस्थिती बदलता येत नाही का, मनस्थिती बदला ना, मग बघा रिझल्ट तुमच्या मनासारखं येतो की नाही. सुखी समाधानी आनंदी राहायचं असेल तर मला वाटतं काही गुण आपण समर्पण, आणखी काय म्हणायचं त्याला, सगळं ध्येय निश्चित केलं पाहिजे, स्वप्न पाहिली पाहिजे अशा प्रकारचं. आणि सगळेजण स्वप्न बघतात असं मी ऐकते. असं स्वप्न पडलं, मला स्वप्न आहे, पण मला ना स्वप्नच आयुष्यात पडलं नाही. कशी पावळट एवढं स्वप्न. पण हे सत्य आहे का स्वप्न हे मात्र मला आज कळतच नाही. ना काय तू हे केलंस बापरे. आपण काय करतो की कायम असं म्हणजे ह्याच्या मागे पळत राहतो. आपल्याला भविष्यात हे करायचे, भविष्यात ते करायचे. त्या काळात काय करतो आपण, आपला जो चांगला काळ आहे तो आपल्याला पुढे प्रवास करायचा, हे करायचं. पण तोपर्यंत आपण वय वाढत असतो, अनेक जिम्मेदाऱ्या येत असतात, हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि मग जेव्हा लक्षात येतं तेव्हा बरंच काही बदललेलं असतं. तर मला हे सुचवायचंय मुलांना की वेळेचं हे बांधा तुम्ही आणि त्याप्रमाणे वागायला शिका. मला हे विद्यापीठात मी गेले तर मला इतकं शिकायला मिळालं. खरा समाज विद्यापीठात कळला मला. MIT कितीही म्हटलं ना अरे हे आपलं सगळ्यांचे, तरी नाही हे यांनी सुरू केलेले असं वगैरे वाटायचं. पण आम्हाला कधीच तसं वाटलेलं नाही. म्हणजे बाहेरचे यायची ना मुलं तर त्या लेडीज नटून वगैरे यायच्या, मी आपली अशीच आली. तुम्ही केलंय सुरू, तुम्ही असे कसे राहायला पाहिजे मला कळतच नव्हतं. तर ठीक आहे, गेला तो पण काळ गेला. आता आमची मुलं खूपच छान बघत आहेत. आम्हाला त्याचा खूप आणि दुरून बघतो आम्ही, मध्ये मध्ये करत नाही आता त्यांच्या कुणाच्या. आपण रस्त्यावर सिग्नल बघतो, 3 रंगाचे असतात, थांबा, विचार करा, जा. तर आपण तो विचार करायला शिकलं पाहिजे असं मला मुलांना या सांगायचे सगळे. आपण न विचार करता चाललो तर ऍक्सिडेंट होणार आहे. याचा अर्थ मला असं म्हणायचं की पुढचा बोललाय ना तो कुठल्या अँगलने बोललाय तो विचार करून बोला ना. म्हणजे आपला तुम्हाला संयम ठेवायची वेळ कळेल आणि त्यामुळं पुष्कळ गोष्टी सुकर होतील. जसं आता मन 2 एक अंतर्मन आहे आणि एक बाह्य आहे. तर बाह्य मन फक्त 10% काम करते आणि अंतर्मन मात्र 90% ओझं वाहत असतं. तर तो विचार करून आपल्याला वागता आलं पाहिजे असं मला सुचवायचंय. सचिननी सांगितलं त्यावर मी केले प्रयत्न विद्यापीठात, पण मला सचिन आणि टीमची खूप साथ मिळाली ते करण्यासाठी. आम्हाला सचिनने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, भोगे सरांनी परवानगी दिल्यामुळे आम्ही हे करू शकलो, ते केलं आम्ही. पुढच्या टीमनी त्याला वाढवलं. त्यात मला आनंद आहे. मी काय छगनला विचारत असते की कसं चाललंय आपलं, काय चाललंय. आता जाऊन मला बघणं होत नाही, पण मी माहिती वाटून घेत असते कारण मी तिथे होते ना. तर त्यामुळे मला MITच नाही तर ते विद्यापीठ तर मी शिकलेली पण आहे त्या विद्यापीठात. त्यामुळे ते पुष्कळ मला आपलं वाटतं. जसं बुद्धांनी म्हटलं होतं की तुम्ही स्वतःला समजून घ्या तर तुम्हाला वागण्याचं कळेल, न समजलं तर काय तुम्ही स्वतःचे शिल्पकार. आईन्स्टाईनने सांगितलं होतं की ऊर्जा, विचार सुद्धा एक ऊर्जा आहे. तो आपल्याला फक्त विचार करायची ताकद परमेश्वराने द्यावी असं म्हणते. परमेश्वर मी नाही पण एक शक्ती मानते मी. आपल्याजवळ काहीही असलं नसलं तरी आपल्याला जगता आलं पाहिजे. अलीकडची पिढी फटकन आत्महत्या, मारणं नाही तर मरणं, ह्याच्यापेक्षा वेगळं काही लोकांना दिसतच नाही. आणि माझ्या नवऱ्याला सगळ्या जगाचं ओझं घ्यायचं हे काय मी बघतच आहे. आत्महत्या का करतात एवढे लोक. तर मला तेच म्हणायचं की तुम्ही हे लक्षात घ्या की नाही तुम्हाला जगायचा अधिकार आहे. तुम्ही जिवंत आहात ना तर तुम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. असा विचार करायची ताकद तुमच्यात यावी असं मला मनातून वाटतं.
आणि सुख समाधान हे करायचं असेल तर थोडंसं निसर्ग बघा, निसर्गासारखं वागायला शिका. यापेक्षा मला वाटत नाही की आणखीन काही. तर अपघात न होण्यासाठी आपल्याला कायम सिग्नल बघता आले पाहिजे, तो विचार करता आला पाहिजे. एवढंच मला सांगायचं होतं. तर विनाच्या ह्याला आणि विनाच्या टीमच्या ह्याला तर मला काय म्हणून कळतच नाही ना. पण विद्यापीठानं मला खूप शिकवलं खरंच. मी तिथे गेले की खूप वेळा मला हे म्हणायचं, हे सगळे विद्यार्थी होते, तू काही एवढी घाई करते, तू त्या पोझिशनची तू. पण मला एकच होतं की नाही, मी वेळेत गेले की आपलं सगळ्यांना यावं लागेल. मी भलेही म्हणजे हे बाहेर पडले तर काही नाही, पण वेळेत मी जाणार. शाहिस्ता तिथे होतीच ना, असिस्टंट लायब्ररी होती. शाहिस्ताची मला खूप मदत झालेली. आम्ही त्या गोष्टी केलेल्या पण आहेत. अर्थात सगळ्यांच्या सोबतच मी काम केलेलं आहे. आमचं विना खूप वेळा मदतीला असायची मला. आपण काय केलं होतं का ते व्हेरिफिकेशन वगैरे, तर त्या काळात ह्या मुलांनी खूप मदत केली. मी सांगेल ते ऐकायचे आणि चर्चा करायची. मी कधी म्हणायची नाही की हे असं करा. आता ही मंडळी PhD झाली, 8 लोक झाले. एक आता निर्मला कुठे गेली? निर्मला, मला वाटतं तुझं लवकर संपलं पाहिजे. अगं ते गंगाधर पात्रिके मला वरतून विचारते, तिने संपवलं पाहिजे. गंगा भाऊनी फोन केला, ओ मॅडम ते आपल्या बोराडींची पोरगी म्हणे आणि तिला हे करा. तिला आता काय, तिला घरातल्या इतके अगं ती सगळ्यांनाच असतात, ते काय बाजूला ठेवायचं थोड्या वेळात आणि तू तुझं काम पूर्ण कर. त्याशिवाय मला नाही तर मी तुझ्या मागे लागेल बोलते. तिचा विषय इतका चांगला आहे ना, त्याच्यात सारखे तिला ना म्हणजे काय अपडेट व्हावं लागणार. विषय फार चांगला आहे. आणि ही मंडळी जेव्हा कुठे मी सांगितलं PhDला बरं का मंगल, तर कधीही नाही. परभणीच्या पोरी आहेत त्या दोघी. त्यांचं सुद्धा एक शेवाळे का शिवजुळे नावाचे विद्यापीठात बरपती ते आले आणि कवडे सरांना भेटले. मला नाही सर, त्या 2 मुलींना फार गरज आहे हो तेवढा. मला अजून पत्रही मिळायचं होतं की ह्या मुलींना PhD करायचंय मॅडम. ते म्हणले तर ते पत्र यायचं होतं मला अजून, तेवढं त्यांना मदत करायला पाहिजे आपल्याला. आणि ह्यांनी पण मला सांगितलं करते पोरीनं होतं. तर त्या सुद्धा विदर्भात जावं लागलं, कम्पॅरेटिव्ह स्टडी वगैरे असायचा. त्या म्हणेल ते करत गेल्या. हा सचिन भयंकर पंक्च्युअल आणि पर्टिक्युलर मुलगा आहे. त्याचा विषय ऍग्रिकल्चरचा आहे. हा, तो कोकणात त्याला जावं लागलेलं होतं. पण आम्ही असं मॅनिप्युलेशन कुठे केलं नाही, कारण त्यांनी शक्यच होत नव्हतं माझ्यासमोर. तर असं झालेलं आहे. ह्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. चालू या मुलांच्या सचिन गोविंद लोखंडे मुले असतात म्हणून, आणि आपला प्रवीण आहे नाव, आणि एक लहानी होतं. त्या मंडळींनी मला कॉम्प्युटरचं खूप म्हणजे मदत केलेली आहे. त्यामुळे आम्ही हे करू शकतो आहोत. पण मला हे तर सगळं जरा विना काहीतरी वेगळंच वाटते. काय आहे असं मला नाही आवडत. मला मागे राहून सगळ्यांना मदत करायला. तसं मला माझ्या घरात सुद्धा माझा दीर, आम्ही सुभाष लोमटे शकतो. लोकांना कळतच नाही. लोमटे म्हटल्यानंतर एखाद्याची असू शकते. मग सांगितलं मला तुझं धीर आहे, तुम्ही मग असे काय लोमटे असं विचारलं. माझ्या सासू आहे आणि मी, आम्ही दोघी लोमटे. त्यामुळं आमची दोघांची धीराच्या आणि ह्याच्या भाऊजाईपेक्षा मित्रत्वाचं नातं खूप मोठे आहे. मला खूप मोठा त्यांचा, जसं माझं लग्न झालं तसा सगळ्यात आधारपणाचा असेल तर सुभाष लोमटेचा. तुम्ही ऐकतच असाल ते कशा पद्धतीचे आहेत, मंगलला माहितीच आहे. मला वाटतं मी हे पुढे करते, कारण कंटाळा काय मी शेवटी एवढंच सांगणार आहे. मला तालमीने म्हणता येत नाही, पण इतनी शक्ती हमें देनदाता, मन का विश्वास कमजोर. हे गाणं मुळीच फिल्म आहे. मुळीच आमच्या गावातून चालणार. आमच्या अर्थाला असं मॅनेज करायचं असलं की मुळीच गाणं म्हणायचे, ते माझे लक्षात. आणि मला वाटतं मी शेवटी एवढं सांगणार आहे की आयुष्याच्या सांजवेळी लेकी झाल्या स्नेहवेळी, नातवंडरूपी पुष्पांनी शोभा त्याची वाढवली, सुविध जामातांची लावली घन सावली, यज्ञवीरसह जीवन तुझ्या खरोखर सुखद झालीचे सुसरी आणि सुगंधित बंधन. धन्यवाद. एक वेळ जोरदार टाळ्या होऊन जाऊया डॉक्टर शकुंतला लोमटे मॅडमसाठी. मॅडम, मी सांगू इच्छितो की मी लहान असताना माझ्या बाबांच्या कार्यक्रमाची उद्घाटन श्री विक्रमजी काळे, शिक्षक आमदार आणि भावी मिनिस्टर.
या सोहळ्याला सत्कार मूर्ती म्हणून डॉक्टर शकुंतला लोमटे मॅडम आमच्या भगिनी, त्यानंतर डॉक्टर यज्ञवीर कवडे MIT चे संस्थापक संचालक, डॉक्टर दया दळवी मॅडम आमचे जावई शर्मा सर, आणि या ठिकाणी उपस्थित या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित सर्व काही प्रोफेशनल्स आहेत, काही कौटुंबिक मेंबर्स आहेत. याचे आयोजक मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने वीणाची स्तुती केली त्याप्रमाणे आहेच, कारण मी पण तिला बऱ्याच दिवसावर ओळखतो आणि संघटनेत ती बऱ्यापैकी आमचं काम करते. यानंतर बल्लाळ मॅडम, सुरसुळ मॅडम आणि सचिन, आणि सर्वात महत्वाचे ज्यांनी आता म्हटलं होतं युती आहे आता असे वाघ मॅडम. खरं म्हणजे या कार्यक्रमाला येण्यापूर्वीपर्यंत म्हणजे स्टेजवर बसेपर्यंत मला कन्फ्युजन होतं. डॉक्टर शकुंतला लोमटे म्हटल्यानंतर लोमटेचा काय करतात, मला कवडे मला आत्ता कळलं, म्हणजे हे कवडे असं आहे. आणि याची खबरदारी तुम्ही शकुंतला लोमटे राहिले शेवटपर्यंत याची खबरदारी मी पूर्वीच घेतली. त्याला कारण असं आहे, माझं लग्न झाल्यानंतर 91 माझं लग्न झाल्यानंतर मी मिसेसला PhD करायला लावली हिस्ट्रीमध्ये, आणि मी फॉर्म भरला सौ मिनल खेरडे, म्हणजे खेरडे माझं सरनेम, मिसेस मिनल. मी फॉर्म भरला आणि डॉक्युमेंट लावले, आणि डॉक्युमेंट लावल्यानंतर मी ते सबमिट केले विद्यापीठाला तिच्या PhD करता. आणि RRC मध्ये त्यावेळेस शिक्षक आमदार, ज्येष्ठ शिक्षक आमदार BT देशमुख सर होते, डीन होते. आणि त्यांनी पाहिलं की त्यांच्यासमोर कागदपत्र आले आणि त्यांनी पाहिलं की इथे नाव मिनल खेरडे दिसत आहे, डॉक्युमेंट उषा किती दिसत आहे. मग त्याच्या लक्षात आलं होतं की हे असं हे इकडचं नाही म्हणून त्यांनी त्याला ऍक्सेप्ट केलं. आणि मी खबरदारी घेतली की सर तुम्ही घेतली नाही, मी नाव चेंज करून घेतलं. म्हणून त्यांनी सांगितलं ना गरीब, आणि जसं गरीब म्हटलं तरुण टाळ्या मोठ्याने आल्या. त्या प्रत्येक याच आहे, छोटी मुली आहे ना, बापाची जागा वेळ घेणार आहेच. चेहरा वाटत पण नाही, कारण मॅडमला विचारत पण आहे का ते. असं मी आजपर्यंत बऱ्याच अशा सोहळ्याला अध्यक्ष किंवा चीफ गेस्ट म्हणून राहिलेलो आहे. कोणी रिटायर झाल्यानंतर त्याचा सत्कार समारंभ होत होता आणि ते मी राहिलो होतो. अनेक झाले, पण मला हा सत्कार सोहळा जरा वेगळा वाटला. वेगळा यासाठी की 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर रिटायर झालंय म्हणून सत्कार झाला ही गोष्ट नाही, परंतु 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 15 वर्षांनी एखाद्या व्यक्तीला 16 होणं असा हे दुर्मिळ. आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं, मी जस्ट अमरावतीतून निघालो आणि मला वीणाने फोन केला होता की सर तुम्हाला या ठिकाणी अध्यक्ष घ्यायचं आहे. आणि मग मी थोडासा विचार केला की या सोहळ्यात काय बोलायचं आपल्याला,
लोमटे मॅडमचा परिचय माझा पूर्वीपासून आहे. मॅडम मला होता पण माहित नाही, पण जेव्हा मॅडम रिटायर झाल्या त्यावेळेस मी विद्यापीठामध्ये एंट्री केली होती. येस. तर विचार केला आपण एका प्रोफेशनल व्यक्तीच्या 75च्या सोहळ्यात चाललेलो आहे, तर नॅचरली थोडंसं मला प्रोफेशनल बद्दल बोलणं आवश्यक होतं. परंतु इथे आल्यानंतर मला असं दिसलं की हा प्रोफेशनल सोहळा कमी आणि कौटुंबिक सोहळा जास्त आहे. 90% लोक हे कौटुंबिक आहे. आणि मग मी माझं भाषण म्हटलं नाही आहे, याचा बोलणं अर्थ नाही आहे, आपण याच्यात बोलणं बरोबर नाही आहे. आणि त्याने मला काळेसाहेब यायला आहेत म्हटल्यानंतर, कारण यापूर्वी देखील आपण एकदा एका स्टेजवर आलो होतो आणि त्यावेळेस मी माझ्या प्रोफेशनल इश्यूज त्यासमोर मांडले होते. सर आता म्हणणार नाही, मला माहिती आहे की या ठिकाणी मी मांडले असते कधी, मी मला प्रोफेशनल सोहळा असतात नक्कीच मांडलं असतं, पण ती प्रोफेशनल कमिट कौटुंबिक जास्तीच आहे म्हणून ते म्हणणार नाही. या सर्व आजच्या कार्यक्रम बघायला पाहू आहे की प्रत्येक जण आपापला एक विचार इथे मांडतात. मॅडम मध्ये विचार मांडतात. मॅडम व्यक्ती तेव्हाच कळते, बायोडाटा पाहून व्यक्ती कळत नाही. तुम्ही बायोडाटा पाहिला तर कधी कधी व्यक्ती खूप महान वाटते, खूप महान वाटते. कधी कधी बायोडाटा पाहिला असं वाटतं लांबसर बायोडाटा. परंतु जेव्हा त्या व्यक्तीबद्दल असं बोललं जातं या माध्यमातून, त्याच कळता मॅडम तुम्ही ते ग्रेट आहात. ते महत्वाचं, कारण 2003 ला मॅडम जेव्हा या ठिकाणी विद्यापीठात रुजू झाल्या, 2003 ला कॉम्प्युटरायझेशन करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. सचिन सरांनी, मी आणखी सांगतो सर, जरा मी विदर्भ सोडलं का मला इथं असं वाटत होतं मी एकटाच आहे, सगळ्या एका कुटुंबात दिसून आले मी बाहेरचा आहे. जसं सचिन सर बोललेत ना, नाही आहे कसं पुढचे मला आणखी दिला तर मला एकदम सपोर्ट वाटायचा, काही हरकत नाही. सर तुम्ही जो कॉम्प्युटरेशन करण्याकरता सपोर्ट केला मॅडमचे, त्याच्यामध्ये एक त्यांचं मोठं वाट आहे प्रश्न. पण सर एक मी फार पूर्वी पाहतो, म्हणजे मी 1989 ला ह्या प्रोग्राम आलो आहे आणि तेव्हापासून कॉम्प्युटरायझेशन मध्ये वगैरे प्रथम मी महाराष्ट्रामध्ये आणून मी आणलं होते, असं मला असं वाटतं. 19 काहीच नव्हतं. पण सर कॉम्प्युटर सायन्स प्लस लायब्ररी सायन्स इज इक्वल टू सक्सेस. विदाउट कॉम्प्युटर सायन्सच्या व्यक्तीच्या सपोर्ट शिवाय लायब्ररी सायन्स डेव्हलप होऊ शकत नाही. आणि मी उलटी सांगतो, कारण मी स्टॅटिस्टिक्सचा माणूस आहे, कॉम्प्युटरचा माणूस आहे, लायब्ररी सायन्सचा माणूस आहे. मी तिन्ही विषय माझं इव्हन आर्ट्सचा माणूस आहे, म्हणजे 3-4 विषयामध्ये मी याच्यात असल्यामुळे मला कल्पना आहे की विदाउट कॉम्प्युटर तुम्ही काम करू शकत नाही. जेव्हा मी कॉम्प्युटरेशन केलं होतं अमरावतीमध्ये, त्यावेळेस मी कॉम्प्युटर व्यक्ती पकडला होता. त्याला आम्ही लायब्ररी सायन्स शिकवलं, त्याने आम्हाला कॉम्प्युटर सायन्स शिकवलं. म्हणून म्हणतो कॉम्प्युटर सायन्स प्लस लायब्ररी सायन्स इज इक्वल टू सक्सेस. हा एक पार्ट मला तुमचे धन्यवाद मानतो की तुमच्या सपोर्टनी मॅडमनी ज्या पद्धतीने सोल सॉफ्टवेअर इथे इन्स्टॉल केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर पुढे मग सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, ही फार मोठी उपलब्धी त्याच्यामध्ये आहे. कवडे सरांनी ज्या सांगितलं मला म्हटलं त्यास माझं कन्फ्युजन दूर झालं. म्हणजे कवडे म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की ते लोक नाही आहे, ते कवडे. याचे या मॅडम आहेत श्रीमंत सरा मॅडम. मॅडम तुम्ही एक शब्द फार छान विचारला, कारण मी अध्यक्ष प्रश्न करतो, मला सगळ्यांचं थोडं थोडं घेतलं पाहिजे. मॅडम घर लहान आहे मन मोठा आहे, मला हा मुद्दा फार आवडला आणि मी एकदम जुन्या आठवणी चालू करू. मॅडम हे खरं आहे, आज लोकांची घरं खूप मोठमोठी झाली आहेत. त्या घरात राहणारे लोक किती असतात? फक्त दोघं, नवरा बायको. फक्त घर मोठं आहे, पण असं वाटतं पुढे झालं नाही पाहिजे असे म्हणणार आहे. पण त्या काळात तसं नव्हतं. त्या काळातले 3 रूमचं असे
आगडसाठी ती डबे असते ना, त्या काही लोक राहत असले तर खरं भोसले मॅडम मी तर मैत्रीण म्हणून फार छान बोलल्या आणि हितचिंतक म्हणून त्या बोलल्या आणि या सगळ्यांची भाषण होत असताना कळून 40 वर्षापासून सोबत आहात मॅडम. मी तुम्हाला ओळखतो का तुम्ही पूर्वी होता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस विद्यापीठात त्यावेळेस मी नुकताच प्रोफेशनल आलो असेल आणि मी माझं असं काम चालू त्यावेळेस मला फक्त तुम्ही लोक आठवतात. कारण मी काय केलं, जे महाराष्ट्रात लोक रिटायर झाले त्या लोकांचा ग्रुप तयार केला व्हॉट्सअपवर आणि या सगळ्यांना एकत्र ओळख होणार. हे फार महत्वाचं, याच्यात तुमचा ग्रेटनेस दिसतो. विद्यार्थ्यांनी आपली आठवण यानंतरची ठेवणं, कारण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये माझ्या सब्जेक्ट सांगतो फक्त 75 वर्षात सोहळा मला नको झाला प्रोफेशन, पण त्याबद्दल मी या चौघांचे आभार व्यक्त करतो. खरोखर तुम्ही लोकांनी जी आठवण ठेवून हा सोहळा आयोजित केला तो खरोखर कौतुकास्पद. आइस्ता मैडम ने आपने तो ऐसा माहौल चेंज कर दिया, आपने जो शेर शायरी करी वैसे भी जो उर्दू के रहते ना, उर्दू वाले रहते ना, वो अगर मराठी की बात में स्पीच देते हैं तो बाकी सब निकल जाता है. क्या पता उर्दू में क्या है, जो मिठास है उर्दू में वो किसी लैंग्वेज में नहीं, क्योंकि वहां के जो वर्ड्स है वर्ड्स इतने स्ट्रांग रहकर कि उसमें ऐसा लगता था आपका शेर शायरी खत्म नहीं हुई, चालू था. बहुत अच्छा किया आपने सर मैडम. पेरडीचं सुरुवात जे झालंय त्यांच्यावर झाले, म्हणजे सचिनी म्हणा अर्पणा म्हणा ह्याच लोकांनी तिघा लोकांनी जे बोलले ते खरोखर त्यांनी म्हणजे मगाशी बोललो की विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचं स्मरण इतक्या वर्षांत ठेवणं हे जसं गुरुचं मोठेपण आहे ना तसंच शिष्याचं मोठेपण आहे. हे त्यांनी जपलं, हे फार महत्वाचं. आमंत्रित केलं आणि मला चान्स दिला या ठिकाणी बसण्याचा. का तुम्हाला परिसर मी खूप फंक्शनला उपस्थित राहिलो, अध्यक्ष त्यानंतर तुमचं काय म्हणतात चीफ गेस्ट विसर पटेल खूप छान, परंतु हे वातावरण मला जे मिळालं इथे ते वातावरण खरोखर तुम्ही जपलं, ते फार महत्वाचं. जावया पण प्रश्नच नाही. या ठिकाणी बोलले की त्यांना म्हटलं जावया तर बोललंच पाहिजे, जावयांना बोलणं हे बरोबरच नाहीये, बोललं पाहिजे जावयांनी. आणि त्यांनी फक्त 2 शब्द छान इथे मांडले. आपण सर्वांनी मला इथे या ठिकाणी आमंत्रित केलं, मला इथे बोलावलं आणि हा छोटेखानी प्रोग्राम खरोखर खूप छान वाटलं. एका कुटुंबात आलं वाटलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो. आणि युटी